आणि आता बातमी आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या नव्या अध्यादेशासंदर्भातली आणि त्यावरून सुरू झालेल्या चर्चेसंदर्भात सविस्तरपणे बघूया। तर एखाद्या मंत्र्याने घेतलेल्या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार आता मुख्यमंत्र्यांना मिळाला आहे। मंत्री आपापल्या खात्याचे नियमित निर्णय घेऊ शकतात, त्यासाठी मुख्यमंत्र्यांची पूर्व परवानगी आवश्यक नाहीये। मात्र एखाद्या मंत्र्याने घेतलेला निर्णय सार्वजनिक हिताच्या दृष्टीने योग्य नसल्याचं वाटलं तर तो निर्णय बदलण्याचा, सुधारण्याचा किंवा रद्द करण्याचा स्पष्ट अधिकार हा मुख्यमंत्र्यांना असेल। हा अधिकार वापरताना मुख्यमंत्र्यांना त्याची कारणं लेखी स्वरूपात नोंदवणं हे आवश्यक आहे। तीन पक्षांचं सरकार चालवताना होणारी कसरत, त्यातून होणारा बेबनाव अनेकदा समोर येतो। मात्र मुख्यमंत्र्यांच्या हाती असलेल्या सुपर पॉवरमुळे सरकारमधला कलह हा कमी होणार आहे की वाढणार आहे याचं उत्तर मात्र येणाऱ्या काळातच आपल्याला मिळणार आहे। कॅबिनेटचे सर्व मुख्यमंत्रीच असतात आणि मुख्यमंत्र्यांना पूर्ण अधिकार असतो की महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा, सार्वजनिक हिताचा निर्णय घ्यायचा असतो। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याबद्दल सक्षम आहेत। याआधी देखील आपण बघितलं की काही चुकीचा निर्णय अधिकाऱ्यांमुळे घेतला असेल किंवा अन्य कुणामुळे घेतला असेल तर देवाभाऊंनी तो महाराष्ट्राच्या हितासाठी मागे घ्यायला लावलाय। याही पुढे महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही करावं लागेल ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, देवाभाऊंचं नेतृत्व अतिशय सक्षम आहे। अमित शाह हे खरे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत। म्हणजे अर्थात केंद्रात जे सुरू आहे तेच राज्यात आणायचा प्रयत्न आहे। ते केंद्रात काय सुरू आहे ते माहीत नाही मला, त्याच्यावर मी बोलणार नाही या निमित्तानं। मात्र देवेंद्र फडणवीस हे शाडो मुख्यमंत्री आहे, त्यामुळे सर्व अधिकार आपल्याजवळ घेण्याचा केलवाना प्रयत्न ते एकीकडे करत आहे। मात्र महाराष्ट्रातील सर्व निर्णय कोणता पक्ष फोडायचा, कोणता नाही फोडायचा, कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला नाही घ्यायचं, कोणाला मंत्री बनवायचं, कोणचं खातं द्यायचं, पालकमंत्री द्यायचे, सर्व निर्णय कोण घेतोय? अमित शाह घेतात आहे। आणि हे इथे देवेंद्रजी त्याच्यावर रबरी शिक्का मारताय असं म्हटलंय, अतिशयोक्ती होणार नाही।